तुम्हाला माहीत आहे का? श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना त्यांचे गुरु कसे भेटले? गोंदवल्याचा छोटा गणू, वय 5, रात्री गायब, सापडला नदीकिनारी, समाधीत. मनात एकच ध्यास, देव कसा भेटतो? मारुती मंदिरात रामदासी बुवांनी सांगितलं, सद्गुरूशिवाय देवाचं ज्ञान नाही, सद्गुरू करावा लागतो. 10 वर्षांचा गणू दामू वामनसोबत घर सोडलं. दोघे परतले, गणू एकटा गेला. घरच्यांनी आणलं, लग्न लावलं, पण ध्यास संपेना. पुन्हा निघाला. हरिपूर, काशी, अक्कलकोट, बंगाल. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज म्हणाले, माझ्याकडे तुझं काम होणार नाही. रामकृष्ण परमहंस म्हणाले, आपलेपणाचा खून करावा लागतो. एका साधकाने सांगितलं, ये हेळ गावी जा, तेच तुझे गुरु. गणू तुकामाईंच्या झोपडीबाहेर बसला. तुकामाई आले, कोण रे तू? गणूने पाय धरले. तुकामाई ओरडले, थांब, तुझा खूनच करतो. गणू म्हणाला, मीही माझा जीव देतो. दृष्टादृष्ट झाली. तुकामाईंनी पोटाशी धरलं. 9 महिने सेवा, अनंत परीक्षा. रामनवमीला तुकामाईंनी दुपारी 12 वाजता अशोक वृक्षाखाली अनुग्रह दिला. त्यांनी मंत्र दिला, श्रीराम जय राम जय जय राम, आणि नवीन नाव ठेवलं, ब्रह्मचैतन्य. हेच ते श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. कमेंट करा, राम. भाग 3. 12 वर्षांचं तीर्थाटन.